नक्कीच भरत, ही जी सुनावणी सुरू आहे या सुनावणीचा गाभाच हा आहे की पक्ष फुटलेला आहे आणि पक्ष फुटल्यापासून पक्षांतर बंदी कायद्याबद्दल पण अनेकदा बोललं गेलं आणि आजच्या या सुनावणीत पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या या चर्चेला काही या सुनावणीत या चर्चेची किनार असणार आहे का? नक्कीच पक्षांतर बंदी कायदा हाच या सगळ्या सुनावणीचा या पूर्ण विषयाचा मुद्दा आहे, गाभा आहे। त्याचं महत्त्वाचं कारण असं की कपिल सिब्बल यांनी आज एक नमूद केलेली गोष्ट मी पुन्हा सांगतो शामल आपल्या प्रेक्षकांना, ती म्हणजे कपिल सिब्बल यांनी जो काही सुरत आणि गुवाहाटी या ठिकाणी जे काही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी 31 आमदारांनी जो ठराव केला होता तो ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे। तो ठराव होता विधिमंडळ पक्षाने निर्णय घेतला की सभागृहातील नेते जे आहेत त्यामध्ये सुनील प्रभू यांच्या जागी मुख्य प्रतोद म्हणून चीफ व्हिप म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा। खरं तर जे काही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे हे आमदार आहेत यांनी गुवाहाटीमध्ये अशा पद्धतीचा ठराव केला होता की सुनील प्रभू यांना हटवून त्या जागी भरत गोगावले यांची चीफ व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। आणि एक प्रकारे ही सगळी जी घटना आहे ही विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडल्याची गोष्ट असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला। कपिल सिब्बल यांनी ह्या 31 आमदारांचा जो ठराव आहे तोच वाचून दाखवलाय सुप्रीम कोर्टासमोर। त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा हाच या ठरावातला या संपूर्ण केसमधला अत्यंत महत्त्वाचा गाभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपिल सिब्बल यांचा हा आरोप म्हणावा की युक्तिवादातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणावा की ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक होती त्यावेळेस शिवसेनेच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केला आणि जेव्हा कारवाईची गरज भासली तेव्हा बंडखोर आमदार आपल्या एका पूर्वनियोजित रणनीतीनुसार आधी सुरतला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले। अशा पद्धतीचा हा जो आरोप आहे हा जो युक्तिवाद आहे हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। सुप्रीम कोर्टामध्ये यावरतीही जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। सरकारच्या कार्यकाळात आधी एकनाथ शिंदे यांच्याकडून कधी तक्रार करण्यात आली नाही। उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खरं तर 2002 पासून तर आपण सातत्यानं पाहिलं की एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काम करत होते। मात्र तोपर्यंत 2013 मध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी कधी अवाक्षरही काढलं नाही असं सुद्धा या सगळ्यामध्ये म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यामुळेच हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की एकनाथ शिंदे यांची नियुक्ती असेल ती गटनेते म्हणून नियुक्ती असेल, सुनील प्रभू यांची जी नियुक्ती प्रतोद म्हणून नियुक्ती असेल या सुद्धा उद्धव ठाकरेंनी केल्यात। उद्धव ठाकरे यांचं 2019 मध्ये सरकार आलं आणि हे सरकार आल्यानंतर या दोन महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्या नियुक्त्या पक्षप्रमुखांनी केलेल्या असतानाही ज्यावेळेस एकनाथ शिंदे ज्यावेळेस त्यांनी बंड केला 31 आमदारांना सोबत घेऊन ते गेले त्यावेळेस त्यांनी घेतलेला हा जो निर्णय आहे त्यांनी थेट पक्षप्रमुखांच्या निर्णयाला आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे पक्षातील ही उभी फूट असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय, एक गट बंड करत असल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि हाच मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून सातत्यानं सुप्रीम कोर्टामध्ये अधोरेखित केला जातोय। अनुसूची 10चं उल्लंघन झाल्याचा मुद्दा आहे तो सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून सातत्यानं मांडला जातोय। त्यामुळे अनुसूची 10 नुसारच ही संपूर्ण केस फिरत असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातोय, खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन जमेच्या बाजू आहेत। पहिली गोष्ट म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह त्यांना स्पष्टपणे त्यांना दिल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी जे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होता त्या निर्णयाच्या वेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला पक्ष आणि चिन्हासंदर्भातला त्याच निर्णयाचं जे काही रेफरन्स देत आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला होता। या दोनही गोष्टी सध्या आपण जर पाहिल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पारड्यामध्ये जास्त वजन टाकणाऱ्या आहेत। तर दुसरीकडे या दोनही गोष्टी कशा चुकीच्या होत्या, कशा कायद्याला धरून नव्हत्या अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय, कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय आणि त्यामुळे या सगळ्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल जोरदारपणे ठाकरेंच्या शिवसेनेची खिंड लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनुसूची 10चा सातत्यानं रेफरन्स देत असल्याचं पाहायला मिळतंय। त्याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्ष आणि चिन्ह या दोन गोष्टी राजकीय पक्षाच्या असतात अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। शामल
नक्कीच भरत, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आणखी हा आहे की जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेला नेमकं त्याला पक्षविच्छेद म्हणजे स्प्लिट समजायचं की पक्षांतर असं समजायचं, हा अजूनही तिढा कायमच आहे. आणि यामध्ये आता ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेला आमदारांनी नेमका कोणाचा व्हीप पाळायचा आहे, तर गटनेता आणि प्रतोद या दोन्हीमध्ये त्यांना पण संभ्रम होता त्यावेळेला. तर या सगळ्या संदर्भात म्हणजे तेव्हा जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर आत्ता काही स्पष्टता येण्याची शक्यता आहे का? नक्कीच सुप्रीम कोर्टातला जो निर्णय आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी आहे, सुप्रीम कोर्टात जो काही निर्णय देईल तो अनुसूचित 10चं अत्यंत महत्त्वाचं असं इंटरप्रिटेशन असेल. कारण की मी मगाशीच म्हटलं की हा मैलाचा दगड ठरणार आहे भारतीय इतिहासामध्ये. अशा पद्धतीने आतापर्यंत कर्नाटकमध्ये सुद्धा अशा पद्धतीची केस झाली होती, युडियुरप्पा वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका. त्यानंतर अशा काही महत्त्वाच्या केसेस झालेल्या आहेत. या केसेसचा जर आपण संदर्भ पाहिला तर या सगळ्या केसेसचा वारंवार दाखला जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून दिला जातो. आता जर आपण सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय सुरू आहे या सगळ्या संदर्भात जर आपण पाहिलं तर कपिल सिब्बल यांनी लोकशाहीच्या भविष्याचा मुद्दा हा अत्यंत भविष्याचा मुद्दा असल्याचं विनंती आहे ही सुप्रीम कोर्टाला केलेली आहे. प्रातिनिधिक लोकशाहीच्या चौकटीत आमदारांची अशी कृती मुळीच स्वीकारार्ह नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर कपिल सिब्बल यांनी पुढे असंही म्हटलंय की या प्रकरणात सर्वांना एक निष्पन्न तथ्याला सामोरं जावं लागेल आणि वेळेत जर कुठलाही कायदेशीर निर्णय घेतला नाही तर ज्याने आपल्या देशाचा राजकीय व्यवस्थेवर अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम होईल असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे. हीच पद्धत आता सर्वत्र पसरत चालली. कारण की खरं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटल्यानंतर त्यानंतर राष्ट्रवादी फुटले, त्यानंतर जर आपण पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी अशाच पद्धतीने निर्णय घेतला. त्यामुळे जे काही एका पाठोपाठ अनुसूचित 10ला आव्हान देणारी अशी वेगवेगळे घटना समोर येत आहेत यावर सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून लक्ष वेधल्याचं पाहायला मिळतंय. कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की हीच परिस्थिती जर सर्वत्र पसरत चाललेली आहे, लोकशाहीची जी मूल्य आहेत ही सुरक्षित ठेवायची आहेत, याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाला घ्यावा लागेल. कारण की लोकशाहीची मूल्य जी आहेत त्यामध्ये अनुसूचित 10 हा संविधानातील अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे जो राजकीय पक्ष त्यानंतर विधिमंडळ पक्ष संसदीय पक्ष या सगळ्या संदर्भातील त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे ते अनुसूचित 10नुसार केलं जातं. आणि हाच मुद्दा आता कपिल सिब्बल यांच्याकडून मांडला जातोय. लोकशाहीच्या मूल्यांना कशा पद्धतीने ताकद द्यायची याचा निर्णय सुप्रीम कोर्टाला घ्यावा लागेल अशा पद्धतीने अत्यंत भावनिक असा आणि थेट परखड असा जे काही युक्तिवाद आहे कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे आता या केसमध्ये कशा पद्धतीने घडामोडी पुढे घडतील, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कशा पद्धतीने याला प्रत्युत्तर दिलं जाईल, काउंटर युक्तिवाद त्यांच्याकडून आहे तो कसा केला जाईल, प्रतिवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे या केसमध्ये. कारण की एकनाथ शिंदेंच्या मी मगाशी सांगितलं तसं एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय. मात्र एक गोष्ट या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी नमूद केले की जस्टिस डिले जो आहे म्हणजे एखादा निर्णय ज्यावेळेस उशिरा येतो तो जवळपास तो जो निर्णय आहे तो अन्यायासारखा असल्याचं जे काही युक्तिवाद आहे हा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय. त्यामुळे आता ही सुनावणी जी आहे ती कितपर्यंत लांबवली जाते की सर्वोच्च न्यायालय या सगळ्या सुनावणी संदर्भात तातडीने काही महत्त्वाचा निर्णय घेत आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की ही सुनावणी भारतीय इतिहासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे. जसं तुम्ही सांगितलं तसं महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेची फूट ही अतिशय क्लिष्ट प्रकरण ठरलेली आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षापासून याची सुनावणी सुरूच आहे, निकाल लागलेला नाहीये, अनेक कायदेशीर पेच आहेत. या सगळ्या प्रकरणात जेव्हा युक्तिवाद केले जातात तेव्हा काही जुने दाखले दिले जातात. भारतात असे काही अनेक प्रकार म्हणजे पक्ष फुटण्यासारखे असे काही क्लिष्ट प्रकार किंवा युक्तिवाद करण्यात आलेले आहेत का ज्याचा दाखला आता राज्याच्या राजकारणातल्या या शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान देण्यात येतोय? नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना
पक्ष आणि चिन्हासंदर्भातला निर्णय होता. त्याच वेळेसुद्धा अशा अनेक वेगवेगळे दाखले देण्यात येत होते, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर अरुणाचल प्रदेशमधील एक महत्त्वाचा निर्णय होता, त्या संदर्भातील तो दाखलासुद्धा देण्यात येत होता. आता आपण पाहिलं तर कर्नाटकमध्ये येदियुरप्पा यांचं सरकार असताना अशाच पद्धतीने पक्षफूट झालेली होती. त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो दाखला सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून देण्यात आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे असे वारंवार दाखले देण्याची जी काही मुद्दे आहेत, जो युक्तिवाद आहे तो केलाच जातो. आता त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट की पक्षफुटी संदर्भातला, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयासंदर्भातला, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भातला, त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकारासंदर्भातला, अनुसूचित 10 संदर्भातला, या जे सगळे मुद्दे आहेत, हे सगळे निर्णय आहेत. यावरती आता नेमकं सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देत आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.